हॅलो हाय गायज, गुड मॉर्निंग. हाय आपला कालचा लग्नाचा हळदीचा मंडप. आज आहे तिचं लग्न. तर मी निघालो आहे जॉबला जाताना मी सकाळचं माझं रुटीन शेअर करतो. सकाळचं काय मी एवढं शेअर केलं नाही, पण मी आता करतो. मी निघालो आहे जॉबला. आणि ही जागा तुम्हाला आठवते का? ही जागा एका सिरियलमध्ये घ्यायची, झी मराठीच्या. लग्नानंतर होईलच पण तिथे हे सारखं दाखवायचे. त्याच्यानंतर मी चढलो बसमध्ये. बस आली आणि मी जातच होतो बसमधून. आणि हा आहे बँड्रावरली सिलिंगचा इथून नजारा दिसतोय तुम्हाला. समुद्र आहे, थोडी ओटी आले त्याच्यामुळे खाली आहे. त्याच्यानंतर आलो मी कामाला जात होतो ऑफिसमध्ये. आतमध्ये आलो आणि थोडा असं दिसलं म्हणून आरशात बघायला लागलो. आतमध्ये गेलो, ऑफिसमध्ये सगळं मशीन वगैरे घेतली आणि मी रेडी झालो जॉबवरती जायला. जॉब माझा बस कंडक्टरचा आहे. तर मी निघालो. तर मी ड्युटीवर असताना कोणती व्हिडिओ करत नाही. माझ्याकडे टाईम होता, अजून मी ड्युटीवरती काय चालू नव्हतं झालं, म्हणून बोललो व्हिडिओ काढून घेऊया. आता मी भेटतो तुम्हाला ड्युटी संपल्याच्या नंतर. तर माझ्या मित्रांनो ड्युटी संपली आणि मी आता निघालो. तर मला त्याला विचार, आज आहे संडे आहे. तर बोललो काय करूया. तर घरात जायला आला तर कंटाळा, म्हणून मी बोललो चला जाऊया जुहूला जाऊया. म्हणून मी डेपोच्याच बाहेर येऊन 339 बसची वाट बघते, कारण ती जाते जुहू बस स्टेशनला. सांतोळी डेपोच्या इथून तेवढ्यात आली ती बस. तिच्यामध्ये चढलो. सीट बस तिथं पुढं सगळ्या फुल होत्या, म्हणून बसलो पाठी बसलो. आणि थोडं मस्त हवा लागत होती पाठून, कारण पाठी जरा चांगली आवाज लागते दरवाज्यातून. आणि बसलो आणि आला आमचा लास्टचा स्टॉप आला, म्हणून सगळेजण उतरायला लागले. आणि मग तिथून मी पुढं चालायला लागलो जुहूला जायला. मी चालत होतो मधूनच बस स्टेशनच्या इथून एक शॉर्टकट जातो, तिथूनच जात होतो मी. तिथून मग गेलो पुढं चालत जाताना मला एक दिसलं झाड. ते माझ्या गावाला पण गावच्या घराच्या इथे आहे, पण ते दिसलं तर मला खूप आवडलं. त्याला माझा काही कॅमेरामॅन धड नव्हता का, डायरेक्ट मी फोन आडवा धरतो, त्याला उभा जाऊ देत. एक दिवस माफ केलं त्याला. तर मी काढली त्या झाडाची फळं काढली. मला खूप आवडतात ती. तर ही बघा ती कशी आहेत. ती काय बोलतात मला नाव नाही माहिती, पण चांगली लागतात. त्याच्यानंतर आलो मी बीचला आलो. तर मस्त असं नजारा होता आणि गर्दी तर खूपच होती. संडे असला तर गर्दी खूपच असते जुहूला. तेवढ्यात मला दिसलं वरतून जाताना एक विमान दिसलं. तर त्याला बघितलं थोडं आणि बोललो जरा आता जुहूचा नजारा बघत होता. मस्त खूप पब्लिक होतं आणि ही लहान पोरं किल्ला बनवत होते. काय मस्त मजा असते ना लहानपणीची ती. मग त्याच्यानंतर मी पुढे आलो आणि आणि दिसलं एक मस्त गार्डन पण खूप भारी होतं, मस्त. या तुम्हाला पण दाखवतो. सगळेजण संध्याकाळचा व्यायाम करत होते, चालत होते आणि भरपूर पब्लिक पण होतं. आतमध्ये मस्त वातावरण होतं. आणि मी निघालो तिथून शिल्पा शेट्टीचा बंगला बघायला, कारण माझी फेवरेट हिरोईन आहे. तर मी निघालो तिथून शिल्पा शेट्टी, कारण तिथेच जवळ गेलो होतो, म्हणून जाऊया बोललो. आहे ते वाटे दिसला गोळा खाल्ला आणि मग थोडं निघालो. तर पुढे आलो शिल्पा शेट्टीच्या बंगल्याच्या इथे. किनारा मस्त बंगला आहे, किनारा. त्याच्यानंतर थोडा बघतला आणि मग नंतर निघालो परत यायला. बाहेर आलो तर भूक लागली होती, म्हणून पाणीपुरी खायला बसलो. तर चांगली होती पाणीपुरी किनाऱ्याच्या बाहेरची. तिथून मग निघालो घरी जायला निघालो. तर भरपूर होतं रस्त्यावर ट्रॅफिक, माणसांचं पण आणि गाड्यांचं पण. मग निघालो तर पुढे आलो तर जुहूचं फेवरेट इस्कॉन टेम्पल. इथे खूप गर्दी असते इस्कॉन टेम्पलला. तर त्या इस्कॉन टेम्पलला जायला सांताक्रूज स्टेशनवरून पण बस आहे आणि अंधेरी स्टेशनवरून पण बस आहे. सांताक्रूज स्टेशनवरून 231 आहे आणि अंधेरी स्टेशनवरून 203 आहे, अशी बस आहेत. हा आहे जुहूचा आपला जुहूचा डेपो. मग तिथून मग मी निघालो घरी जायला. तिथून आलो मी चालतच आलो, कारण बोललो चालत जाव्या. विलेपार्ले स्टेशनला आलो. तिथून आलो पटकन शिडी चढली आणि बोललो आता ट्रेन येईल माझी CST. थोडा वेळ वाट बघितली आणि आली मग ट्रेन. तिच्यामध्ये चढलो, बसलो आणि निघालो घराला. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो. काय चुकलं तर मला माफ करा, प्लीज शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटतो आता उद्या.